खूपच महत्त्वाच्या किचन टिप्स. उभे राहून पाणी पिण्याचे तोटे. क्रमांक 1. किडनीवर ताण. पाणी वेगाने फिल्टर न होता खाली जाते, ज्यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. क्रमांक 2. सांधेदुखी. शरीरातील द्रव्य पदार्थांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे भविष्यात गुडघे किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 3. अपचन. पाणी थेट वेगाने पोटाच्या खालच्या भागात आढळते, यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. क्रमांक 4. तहान न भागणे. उभे राहून पाणी पिल्याने मेंदूला तृप्तीचा सिग्नल मिळत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. क्रमांक 5. अन्ननलिकेवर दाब पडल्याने पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते. क्रमांक 6. पाणी बसून पिल्याने ते व्यवस्थित गाळले जाते. उभे राहून पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास अडथळा येतो. उष्माघातापासून वाचवणारे सोपे घरगुती उपाय. क्रमांक 1. भरपूर पाणी. दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्या. बाहेरून आल्यावर लगेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे टाळा. क्रमांक 2. कांद्याचा वापर. रोजच्या जेवणात कच्चा कांदा खा. शक्य असल्यास उन्हात बाहेर जाताना सोबत एक छोटा कांदा ठेवा, असे जुने लोक सांगतात. क्रमांक 3. ताक आणि पने. शरीराला थंडावा देण्यासाठी दररोज ताक, कैरीचे पने किंवा कोकम सरबत प्या. हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. क्रमांक 4. सब्जा बी. पाण्यात भिजवलेले सब्जा बी प्यायल्याने शरीरातील उष्णता वेगाने कमी होते आणि पोटाला थंडावा मिळतो. क्रमांक 5. सुती कपडे. नेहमी फिकट रंगाचे सुती कपडे वापरा आणि बाहेर जाताना डोके रुमालाने किंवा टोपीने व्यवस्थित झाकून ठेवा. वाढत्या उन्हात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. वजन कमी करण्यासाठी सुपरफूड्स. सब्जा आणि चिया सीड्स. क्रमांक 1. वजन कमी करण्यासाठी सब्जा आणि चिया सीड्स दोन्ही अत्यंत प्रभावी मानले जातात. हे दोन्हीही सुपरफूड्स वजन कमी करण्यास मदत करतात. यांचे फायदे. फायबरचे प्रमाण जास्त. पचन सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. शरीरातील उष्णता व सूज कमी करते. क्रमांक 2. ओमेगा 3 आणि मेटाबॉलिझम. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ओमेगा 3 मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. मेटाबॉलिझम जितका वेगानं, तितक्या लवकर कॅलरीज जाळल्या जातात. महत्त्वाचा सल्ला. 3 दिवसातून 1 ते 2 चमच्यापेक्षा जास्त बिया खाऊ नका आणि हे खाल्ल्यास पाणी भरपूर प्या, कारण फायबरला पचवण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी भरपूर प्या. अचानक केस गळणे, तणाव, थायरॉईड किंवा प्रोटीनची कमतरता असू शकते. जिभेवर पांढरे थर, पचन बिघडले किंवा
शरीराला डिटॉक्सची गरज आहे. पायात झिंझिण्या किंवा सूनपणा, नसा कमजोर होत आहेत, विटॅमिन B12 कमी आहे. हे 3 पदार्थ स्त्रियांसाठी का आहेत खास? क्रमांक 1. दररोज पपई खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. काही आठवड्यात पोट साफ राहण्यास मदत होऊन पोट फुगण्याची समस्या कमी होऊ शकते. क्रमांक 2. शेवग्याची पाने. दररोज शेवग्याची पाने आहारात घेतल्यास केसांना पोषण मिळण्यास मदत होते. केस मजबूत होणे व केस गळणे कमी होण्यास उपयोगी ठरू शकते. क्रमांक 3. दररोज मर्यादित प्रमाणात खजूर खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. मासिक पाळीच्या काळात येणारा थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. चालण्याचे फायदे. नेहमी वेगाने चाला. 2 मिनिटे रक्तप्रवाह वाढतो. 5 मिनिटे मूड सुधारतो. 15 मिनिटे ग्लुकोज कमी होतो. 30 मिनिटे फॅट कमी होते. 45 मिनिटे हृदय मजबूत होते. 60 मिनिटे झोप सुधारते. 75 मिनिटे हाडे मजबूत होतात आणि 90 मिनिटे चालल्याने वजन नियंत्रणात राहते. अजिबात दुर्लक्ष करू नका. क्रमांक 1. सतत झोप येणे, कारण आयर्न किंवा थायरॉईडची कमतरता. उपाय. सकाळी गूळ, चणा आणि आवळ्याचा रस घ्या. क्रमांक 2. पोटात गॅसचे आवाज येणे, कारण गॅस किंवा आतड्याची सूज. उपाय. ओवा, बडीशेप आणि जिरे पाणी. क्रमांक 3. जोरजोरात श्वास लागणे, कारण ऑक्सिजन किंवा हिमोग्लोबिनची कमतरता. उपाय. बीट, डाळिंब आणि तिळगुळ लाडू. क्रमांक 4. तोंडाची चव बिघडणे, कारण यकृत किंवा पचनाचा त्रास. उपाय. सकाळी कोमट पाणी, लिंबू आणि मध. क्रमांक 5. केसांच्या मुळामध्ये दुखणे, कारण तणाव आणि रक्ताभिसरण कमी असणे. उपाय. नारळ तेलाने मालिश आणि आंघोळ. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.